नमस्कार, मी अलका दुक्कर. आजचा सवालमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज एक आंतरराष्ट्रीय पातळीवरचा विषय भारताच्या संसदेमध्ये चर्चेला आला, गोंधळ झाला, चर्चा झालीच नाही आणि त्यामुळेच या विषयावर आपण आज स्टुडिओमध्ये चर्चा करणार आहोत. आपला आजचा सवालचा विषय इस्रायलने पॅलेस्टाईनवर केलेल्या हल्ल्याचा भारतानं निषेध करावा का, या विषयावर चर्चेसाठी मान्यवर आणि नामवंत पाहुणे आपल्या सोबत आलेले आहेत. आपल्या सोबत आपल्या लोअर परेलच्या स्टुडिओत आहेत या विषयाचे जाणकार अब्दुल कादर मुकादम सर, यासोबतच ज्येष्ठ पत्रकार निळू दामले देखील स्टुडिओमध्ये आले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं एक वेगळं नाव आहे, ट्रान्स एशियन चेंबरचे सचिव संजय भिडे देखील आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. आपल्यासोबत मुंबईतून आहेत भाजपचे नेते आणि जे इंडो इस्रायल फ्रेंडशिपचे समन्वयक आहेत जगदीश शेट्टी, ते मुंबईतून आहेत आणि काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई देखील आपल्या सोबत आहेत. चर्चेची सुरुवात आपण हुसेन दलवाईंपासूनच करणार आहोत, कारण विरोधक सरकारवर चिडलेले आहेत. हुसेन भाई, आज राज्यसभेत जो सगळा काही गोंधळ झाला त्याचे तुम्ही साक्षीदार आहात. सरकारची, भारत सरकारची जी भूमिका आहे इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये जो संघर्ष सुरू आहे, याबद्दल भारत सरकारने नेमकी काय भूमिका घ्यावी अशी तुमची मागणी आहे? चा प्रश्न फारच पुढचा आहे. या इतकं सगळं तिथे घडत आहे, प्रचंड प्रमाणामध्ये तिथे मनुष्यहानी होते आहे आणि पॅलेस्टाईनवर ज्या पद्धतीने हल्ले होत आहेत हे लक्षात घेता खरं म्हणजे याची काय नेमकं आहे ते जाणून घेण्यासाठी चर्चा करणं. आणि खरं असं आहे की आपल्या देशाची परंपरा आहे, पंडित नेहरूंनी तर भूमिका घेतलीच होती, सातत्याने सरकारने भूमिका घेतलेली आहे आणि पॅलेस्टाईनच्या हक्काच्या संबंधामध्ये सरकारने नेहमी भूमिका घेऊन सरकार पुढे आलेलं आहे. मुख्य म्हणजे स्वातंत्र्य लढा चालू असताना तुटलाय हुसेन दलवाई यांचा आपण पुन्हा प्रयत्न करूया. महत्त्वाची माहिती देत होते ते. पण निळू दामले सर, आपण भाजपचे जगदीश शेट्टी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडे जाणार आहोत. पण त्याआधी मुळात अशी आजची जी परिस्थिती आहे, भारत सरकारने आता काही भूमिका, कारण नवं सरकार आलेलं आहे, सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे परराष्ट्र धोरण काय असणार आहेत याकडे. आता भारतानं या हल्ल्याचा निषेध करावा असं वाटतं का तुम्हाला? निषेध तर करायला हरकत नाही काही, परंतु निषेध करत असताना सुद्धा ह्या सरकारला आपली ह्या प्रश्नाबाबतची भूमिका स्पष्ट करावी लागेल. आता हुसेननी ज्यांनी सुरुवात केली होती तो मुद्दा आहे पहिल्यापासूनचा, की ज्या रीतीने तुम्ही माणसं मारताय हे इतकं, तुम्हाला सांगतो, इतकं विपरीत आहे. म्हणजे इस्रायलने 1700 हल्ले केले, त्याच्यामध्ये 200च्या वर माणसं मेली आणि पॅलेस्टाईननी, हमासनी जे रॉकेट्स मारली ती 700 मारली आणि त्याच्यामध्ये इस्रायलचा एकही माणूस मेलेला नाही. आता ज्या रीतीने ही सगळी हिंसा झाली आहे, तर पहिली गोष्ट अशी की हिंसा थांबली. आता ती थांबली असं दिसतंय, परंतु बहुधा हमास त्याला तयार नाहीये, परंतु ती थांबली आता वाटतं. पण ही हिंसा एक म्हणजे थांबली पाहिजे. आणि दोन, सर्वात महत्त्वाचा भाग असा की जे 47 सालापासून मागे पडलेलं जे घोडं आहे, पेन खात आहे, ते की पॅलेस्टिनी लोकांना चांगलं जगता येईल असा देश त्यांच्या हक्काचा मिळाला पाहिजे. हा हक्काचा देश मिळण्याच्या आड इस्रायल येते आणि इस्रायलच्या पाठी अनेक देश आहेत दुर्दैवाने. आणि हे लोक कायम पॅलेस्टिनी लोकांना दाबून ठेवून, त्यांना वर येऊ न देता त्यांच्यावर अत्याचार करत त्यांना वाईट वागवत आलं. म्हणजे आता तिकडची अवस्था अशी आहे की इस्रायलच्या निर्मितीनंतर जी माणसं विस्थापित झाली त्यांच्याच देशात विस्थापित झाली. इकडली गावं तिकडे, तिकडली गावं तिकडे, त्यांची तिसरी पिढी आता. आणि आता काय, आणि आता हेब्रॉन गावामध्ये वगैरे आता जन्मलेली जी मुलं आहेत ह्यांच्या आजोबांपासूनची परिस्थिती आहे की ज्यांना देश नाही, ज्यांना नागरिकत्व नाही, ज्यांना आरोग्याची व्यवस्था नाही, ज्यांना शिक्षण नाही आणि हवेत जगल्यासारखी आहेत. त्यांना भूतकाळही नाही, भविष्यकाळही नाही आणि ती कशी जगतात काय कळत नाहीत. म्हणजे त्या मुलांचे जे अभ्यास आता येत आहेत, ही सगळी मुलं तुम्हाला सांगतो अनेक प्रकारच्या गंडांनी पछाडलेली आहेत. नीटपणे जगता येत नाहीत, भयगंड आहे आणि काय विचारू नका. हे थांबलं पाहिजे. आणि हे तुम्ही इतके वर्ष चालवत आहे काय बरोबर नाही. आणि हे दबाव आंतरराष्ट्रीय पातळीवर तयार झाला तर पुढे कदाचित काहीतरी बदलू शकतं अशी आशा आहे, पण ते का होत नाहीये? जगदीश शेट्टी, आज काँग्रेस किंवा विरोधकांनी जी मागणी केली संसदेमध्ये, या विषयावर चर्चा होऊ द्या असं ते म्हणत होते, सरकार त्याला तयार नव्हतं. निषेध करणं तर दूरची गोष्ट आहे, जसं आता दलवाई सांगत होते चर्चेत ते सहभागी होतील पुन्हा, सरकार चर्चेला देखील का तयार होत नाहीये? नाही, हा महत्त्वाचा विषय आहे आणि हा फॉरेन पॉलिसीचा विषय आहे. दोन्ही
इशू पॅलेस्टाईन आणि इस्रायलचा हा जो इशू आहे हा फार सेन्सिटिव्ह इशू आहे. तर सरकार आता नवीन आलेलं आहे आणि बॅलन्स्ड अप्रोच आपल्याला ह्या संदर्भात घ्यायचा आहे. काल व्यंकय्या नायडू साहेबांनी मंगळवारी पार्लमेंटमध्ये स्पष्ट सांगितलं की आपण ह्याच्याबद्दल दोन्ही पार्टींना रिस्ट्रेन केलं पाहिजे. दोन्ही पार्टींनी ह्याच्याबद्दल आपसात चर्चा करून मार्ग काढला पाहिजे. पण हा सर्व लक्षात घेऊन आपले पार्लमेंटमध्ये काही लोक एका विशिष्ट कम्युनिटीच्यासाठी पार्लमेंटमध्ये गोंधळ करतायत. पण हे आपल्याला विसरलं नाही पाहिजे की हमास हा एक टेररिस्ट ऑर्गनायझेशन आहे. तो ऑर्गनायझेशन गाझा स्ट्रिपमधून सिव्हिलियनची मदत घेऊन किंवा सिव्हिलियनच्या आत आणि स्कूलमध्ये, हॉस्पिटलमध्ये, मॉस्कमध्ये आणि अशा ठिकाणीवरून ते लोक तिकडून मिसाईल अटॅक, रॉकेट अटॅक इस्रायलमध्ये करतायत. आणि इस्रायलच्या लोकांना फक्त 15 सेकंड किंवा 30 सेकंडची टाईम असते. तर एक टेररिस्ट ऑर्गनायझेशन एका स्टेटवर अटॅक करतायत आणि इस्रायलला संपूर्ण अधिकार आहे आपल्या सेल्फ डिफेन्समध्ये आपली रक्षण करण्यासाठी. तर आजच्या परिस्थितीमध्ये आपण ह्या परिस्थितीमध्ये निषेध करणं हे चुकीचं ठरेल. दोन्ही पार्टीनी आपसात चर्चा करून आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर जे पक्ष याच्यामध्ये आहेत त्या लोकांनी काहीतरी मार्ग काढला पाहिजे असं मला वाटतं. निषेध आता करणं घाईचं ठरेल किंवा चुकीचं ठरेल. हुसेन दलवाईंशी संपर्क होऊ शकत नाही. फोनवरून आपण त्यांना चर्चेत सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करतोय. पण अब्दुल कदर मुकदम आणि दामले सर दोघांनाही विचारताय. ते म्हणतात निषेध करण्याची गरज नाहीये आता. तुम्हाला काय वाटतं? नाही, हे बघा, एक तर त्यांची अडचण अशी की त्यांना हे पॉलिसी आता ठरवावी लागेल. आजपर्यंत ते याच्यामध्ये गोंधळाचे होते. त्यांच्या बोलण्यामध्ये एक सारखा विषय असा आला की हमास ही दहशतवादी संघटना त्यांच्यावर रॉकेट सोडत होती आणि राज्याला स्वतःच्या संरक्षणाचा अधिकार आहे असंही म्हणतायत इस्रायलला. आता एक तर असं आहे की हमास ही दहशतवादी आहे की नाही, आहे, बरोबर. हमासने केलेला दहशतवाद योग्य आहे का? नाहीये. म्हणून हमास हा दहशतवाद थांबला पाहिजे, यात वादच नाही. हमासला दहशतवादी होऊ देता कामा नाही. पण एका बाजूला हमास दहशतवादी आहे आणि दुसऱ्या बाजूला इस्रायलने दहशतवादी. इस्रायलची सगळी निर्मिती दहशतवादातून झालेली आहे. इस्रायलने पहिली केलेली सगळी दादागिरी ही दहशतवादातून आहे. आपली भूमिका अशी आहे, म्हणजे आपल्याला काही काँग्रेस किंवा भाजप अशा वादामध्ये जाण्यात आपल्याला काही इंटरेस्ट नाही. भारत सरकारचं काय धोरण असेल हे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. आणि नरेंद्र मोदी आपले पंतप्रधान आहेत. आपलं म्हणणं असं आहे की हा पक्षाच्या पलीकडे जाऊन सुद्धा कुठल्याही दोन देशामध्ये, कुठल्याही दोन समाजामध्ये अशा रीतीने दहशतवादी मारामाऱ्या होत असतील तर माणसं सुखाने जगत नाहीत. आता एका बाजूला ते म्हणाले, हेही खरं आहे की इस्रायलमधली माणसं सुखाने जगत नाही आहेत. इस्रायलमधल्या 60-70% लोकांना हे सगळं नको आहे. पण तरी सुद्धा सगळ्या जगात येत असं की इस्रायलमधले जे दादागिरी करणारे धार्मिक कडवे लोक आहेत ते बाकीच्या लोकांना वेठीस धरून राज्य करतात. म्हणजे जे एका परीने आपण असं म्हणू की गाझामध्ये घडतंय, गाझामध्ये सुद्धा हमास हा दहशतवादी संघटना आहे. हिने सगळ्या पॅलेस्टिनी लोकांना वेठीस धरलंय. आता पॅलेस्टिनी लोकांना तसं राहायची इच्छा नाहीये. दुर्दैवाने परिस्थिती अशी आहे. त्यामुळे भारत सरकारने किंवा भारतातल्या माणसाने आम्ही ह्या बाजूचे किंवा त्या बाजूचे प्रश्न आहे, दहशतवाद आम्हाला कुठेही नको आहे, म्हणून हा दहशतवाद थांबला पाहिजे आणि दोन्ही बाजूनी हिंसा थांबली पाहिजे, दोन्ही बाजूनी. बरोबर. अब्दुल कदर मुकदम, तुम्हाला काय वाटतं, सरकारने केला पाहिजे निषेध? नाही, निषेध तर केला पाहिजे. कारण भारताची नेहमीची हीच भूमिका राहिली आहे की कुठलाही दहशतवाद किंवा कुठलाही हिंसाचार, त्या हिंसाचाराचा आपण निषेध करत आलो. पण हा निषेध करताना काही आपण सुद्धा काळजी घेतली पाहिजे की कुणाचा निषेध करत आहोत. एकतर्फी निषेध केला आणि दुसऱ्या पार्टीला दुर्लक्ष केलं तर चालणार नाही. आता मगाशी निवृत्त सगळं सांगितलेलं आहे त्या अतिशय खरं आहे, वास्तव आहे, इतिहास आहे तो. त्याच्यात मी काही गोष्टी भर घालतोय. तेवढा वेळ तुम्ही मला द्या, कारण ही जर पार्श्वभूमी आपल्याकडे वेळेची मर्यादा पण आहे. मर्यादाची पाळतोय मी त्या मर्यादा पाळूनच बोलतोय. कारण या प्रश्नाविषयी, या विषयाविषयी आपल्याकडे प्रचंड गैरसमज आहेत की इस्रायल अगदी धुतल्या तांदळासारखा स्वच्छ आहे आणि जे काही होतं ते फक्त हे अरब आणि मुस्लिम आणि इस्लामी हेच करतात, कारण सगळीकडे ह्यांचंच नावाचा गोंधळ होत असतो. त्यामुळे ही पार्श्वभूमी आपल्याला लक्षात घेतल्याशिवाय या प्रश्नाचं स्वरूप समजणार नाही. आता बघायला गेलं तर इस्रायली किंवा ज्यू समाजाच्या 5700 वर्षाच्या कालखंडात
देशांतर करण्याचे प्रसंग दोनदा आलेले आहेत. एकदा इजिप्तमधून फारो राजांच्या काळामध्ये प्रॉफेट मोझेसच्या नेतृत्वाखाली तिथून ते गुलामांना हे करून मुक्त करून निघाले, ते इस्रायलमध्ये येऊन स्थायिक झाले. त्यानंतर जवळजवळ 2-2.5 हजार वर्षापूर्वी रोमन सम्राटांच्या जुलमाला कंटाळून ते पुन्हा बाहेर पडले. बरेचसे इस्रायलमध्ये गेले, काही थोडेसे आपल्याकडे आले. कोकणच्या आणि विशेषतः अलिबाग तालुक्याच्या गावातून ते आले, त्यांना बेने इस्रायल म्हणून म्हटलं जातं. हे घडलं तेव्हा इस्लामचा जन्म झालेला नव्हता. म्हणून त्यांच्या अत्याचाराचा किंवा त्यांच्यावर गुजरलेल्या संकटाला आपण इस्लामला किंवा मुसलमानांना जबाबदार धरू शकत नाही. बरं, 2000 वर्षापूर्वी पॅलेस्टाईनमधून हे लोक सगळे गेल्यानंतर त्या ठिकाणी त्याच तिथे त्या भूमीचे पुत्र असलेले जे अरब राहिले, त्यांचं काय? त्यांचा हक्क इस्रायलने सतत नाकारलेला आहे. आता दुसरं असं आहे की युरोपमध्ये ज्यू लॉबी आणि ज्यू मधले सुद्धा झायनिस्ट चळवळीचे जे कडवे आहेत, बरोबर, ज्यांच्याकडे आपल्याकडे त्यांच्याविषयी आकर्षण असलेला एक वर्ग आहे, पण त्याच्या आपल्या सप्त्यात जाण्याची गरज नाही. परंतु तो वर्ग इतका आक्रमक आहे की त्याला कोणी जगात तोड नाही आहे. म्हणजे इतकं आहे की अमेरिकेतली संपूर्ण अर्थव्यवस्था आज ज्यू लोकांच्या हातात आहे आणि त्या ज्यूमध्ये सुद्धा हे झायोनिस्ट चळवळीतले जो आहे. आता निळूभाऊनी सांगितले की 66% लोकांना नको आहेत, परंतु 40% जे झायोनिस्ट आहेत ते कडवे आहेत, अतिशय कडवे आहेत. कसल्याही ह्याचा त्यांना विधिनिषेध नाही आहे, कुणाला किती करतो. आज लाखो लोक त्यांनी मारलेले आहेत. ह्यांना पहिल्यांदा 1917 साली जेव्हा ब्रिटिशांनी आपलं वचन पुरा करण्याकरता की त्यांना पॅलेस्टाईनमध्ये आम्ही तुम्हाला घर देऊ हे वचन दिलं होतं, ते वचन पुरा करण्याकरता त्यांनी बाल्फोरच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नेमला, हा बाल्फोर ज्यू. आता तसं बघायला गेलं ह्या प्रश्नाशी 3 पक्ष होते जोडलेले. एक ब्रिटिश किंवा त्यांच्या सत्ता होती तिथे, एक ज्यू कारण त्यांना तिथे जायचं होतं, आणि एक अरब जे तिथे राहत होते. पण ह्या 3 पक्षापैकी 2च पक्षाचे प्रतिनिधी त्याच्यात होते, अरबांचा एकही प्रतिनिधी नव्हता. त्यामुळे 1917 साली जेव्हा बाल्फोर डिक्लेरेशनचा रिपोर्ट आला, त्यामध्ये त्यांच्या ह्याचं काय होईल हे भवितव्याचं प्रश्नचिन्ह तेव्हाच निर्माण झालं होतं. आणि त्या डिक्लेरेशनमध्ये असं लिहिलेलं होतं, त्यांना देश दिलेला नाही आहे. त्यातले शब्द असे आहेत, ए नॅशनल होम फॉर ज्यूज इन पॅलेस्टाईन. भूमीवर त्यांचा हक्क नाही, तुम्ही घरात तिथे जाऊन राहा. आणि दुसरा असं त्याचा अर्धा भाग होता की तिथील स्थानिक असलेल्या अरबांच्या हितसंबंधांना बाधा येणार नाही. अशा तऱ्हेने ते बाल्फोर डिक्लेरेशन झालं. बाल्फोर डिक्लेरेशनच्या नंतर झायोनिस्ट चळवळीच्या नेत्याने आणि चळवळीने पहिला अर्धा भाग आपल्या सोयीच्या प्रमाणे वापरला, दुसऱ्या भागाकडे संपूर्ण दुर्लक्ष केलं. आणि त्याच्यातून काही मार्ग करण्याचा आता एक अर्धा मिनिट घेतोय. मार्ग काढण्याचे प्रयत्न ब्रिटिशांनी घेतले. त्यांचा हाच प्रयत्न होता की अरबांचं हितसंबंध कसे तरी तिथे सुरक्षित राहतील याचा त्यांनी प्रयत्न केला. परंतु सुरुवातीपासूनच झायोनिस्ट चळवळीला अरब एकही पॅलेस्टाईनमध्ये नको होता. त्यामुळे शेवटपर्यंत काही झालं नाही. त्यानंतर मग ब्रिटिशांनी जाहीर केलं की 15 मे 1948 नंतर आमची पॅलेस्टाईनवरची सत्ता संपुष्टात येईल. आणि तेच नेमकं झायोनिस्ट चळवळीला हवं होतं. 15 तारखेला रात्री 12 वाजेपर्यंतची त्यांनी वाट पाहिली आणि 12चे ठोके झाल्याबरोबर त्याने एकतर्फी जाहीर केलं की इस्रायल हे राष्ट्र अस्तित्वात आलं आहे. आता इस्रायल हे राष्ट्र कुठल्याही आंतरराष्ट्रीय कराराने आलेलं नाही, युनोच्या ठरावाने आलेलं नाही, ते एकतर्फी बेकायदेशीररित्या आलेलं आहे. त्याला 24 तासामध्ये अमेरिकेने मान्यता दिली, 3 दिवसानंतर रशियाने दिली आणि सगळ्यात मागून भारताने दिली. ते इंडियाच्या काळात मिळाली. म्हणजे त्यांचं एम्बसी आपल्याकडे होती, आपली एम्बसी त्यांच्या तिथे कधीच नव्हती. आणि सतत भारताने ही भूमिका घेतली होती की त्या पॅलेस्टाईन अरबांच्यासाठी. म्हणून यासेर अराफात, तुम्हाला आठवत असेल, जेव्हा इंदिरा गांधीची हत्या झाली त्या प्रेतयात्रेला यासेर अराफात आले. आणि मी पाहिलेलं सांगतो, जेव्हा ते दिल्लीच्या विमानतळावर होते, हा माणूस ढसाढसा रडला. कारण त्यांना माहिती होती संपूर्ण जगामध्ये मला साथ देणारे इतकं मोठं प्रबळ असं जे एक देश होता, त्याचा आधार माझा गेला. आणि आता परत येऊया, तुम्ही इतिहासाची पानं उलगडून दाखवलंय, तिथून आत्ताच्या वर्तमानाकडे आपण येऊया. पण ते तुमचं मत नंतर विचारते. आधी संजय भिडे, इस्रायल बद्दल जी भूमिका आज भारतामध्ये दिसते की हा जो हल्ला केला जातोय, जी हिंसा सुरू आहे, एका राष्ट्राकडून सुरू असलेली हिंसा जी आहे ती थांबली पाहिजे आणि भारताने अशी उघड भूमिका घ्यायची वेळ आली आहे अशी मागणी केली जाते. तुम्ही याशी सहमत आहात? काय आहे की आजकालचं जे काही राजकीय वातावरण आंतरराष्ट्रीय स्तरावर जे आहे
त्याच्यामध्ये आपण इस्रायलच्या बरोबर बऱ्याच प्रकारच्या करारांमध्ये बांधले गेलेलो आहोत. दोन राष्ट्रांमधल्या हा संबंधांचा हा प्रकार असल्यामुळे आपल्याला खूप संयमाने जपून पावलं टाकणं आपल्याला अत्यंत गरज आहे. आपल्या इकडे जो दहशतवाद फोफावलेला आहे तो दहशतवाद मोडून काढण्यासाठी म्हणून बरेच म्हणजे सुरक्षा विषयक करार इस्रायलबरोबर आपण केलेले आहेत. बरोबर. ही पहिली गोष्ट आहे. इस्रायल म्हणजे ज्यू लोकांचं राष्ट्र, आता मुकदम म्हणाले त्यांनी इतिहास व्यवस्थित सांगितलं आहे, पण ते राष्ट्र आपण म्युन्सिपाल्टीमधले, मी आर्किटेक्ट असल्यामुळे सांगतो, जी बेकायदेशीर बांधकामं असतात शेवटी ते रेग्युलराईज केली जातात. तसं इस्रायल हे शेवटी अख्ख्या जगाने रेग्युलराईज केलेलं राष्ट्र आहे. त्याला भले महत्त्वाच्या मोठ्या देशांच्या पाठिंब्यामुळे का होईना युनायटेड नेशन्स देखील त्याला सभासदांना मिळालेलं आहे. त्यामुळे त्यांचं इस्रायलचं अस्तित्व आत्ताच्या स्थानिक अरबांना नाकारून चालणार नाही. तेव्हा द्विराष्ट्र जेव्हा वाद जेव्हा म्हणजे बाल्फोर ह्याच्यामध्ये झालं की एक अरब राष्ट्र आणखीन ज्यू राष्ट्र असे दोन राष्ट्र त्या ठिकाणी निर्माण केली जावीत. त्याच्यामध्ये जेव्हा 48 साली जेव्हा यांनी हर्झल नावाचे त्यांचे तेव्हाचे पुढे ते झिओनिस्ट चळवळीचे प्रणेते होते, पण बेन गुरियन जे होते त्यांनी ते डिक्लेरेशन जेव्हा केलं तेव्हा सर्व अरब राष्ट्रांनी त्यांच्यावर चारी बाजूने हल्ला केला. हे देखील ऐतिहासिक सत्य आहे. आता काय मूलतः ते ज्यू त्या प्रांतातले होते, पण त्यांनी कधी तिकडे तसं म्हटलं तर अधिसत्ता त्यांची फार थोड्या काळासाठी होती, पण नंतर अरब आले. स्थित्यंतर खूप झालं तिकडे. ऑटोमॉन तुर्की लोकांचं तिकडे राज्य होतं, ग्रीक लोकांचं होतं, रोमन लोकांचं होतं, ब्रिटिश लोकांचं होतं. हे ट्रान्झिट सगळं इतिहास पिरियड झालं, हे पण सगळं आता आपण जे बघतोय तिथे ज्याचा उल्लेख नाही, केला तेच मी- जगदीश शेट्टींनी, धर्म आणि काही समुदायाचा उल्लेख केला. आपल्या सगळ्यांना माहिती आहे अब्दुल कदर मुकद्दमांनी अत्यंत स्पष्टपणे सगळं सांगितलेलं आहे. अरब आणि ज्यूंचा जो प्रश्न आहे याबद्दल आताची जी इस्रायलची भूमिका आहे म्हणजे हिंसा करायची आणि तिथे सत्ता हवी आहे, काबीज करायची. सत्ता काबीज म्हणजे एकदा तुम्ही त्या ठिकाणी एकदा अधिसत्ता तुमच्या हातामध्ये आल्यानंतर तुमचं अस्तित्व टिकून धरण्यासाठी म्हणून कधी बऱ्याच वेळा आतयायी प्रकारचे देखील पावलं उचलली जातात. मला तरी वाटतं की इस्रायलने यामध्ये थोडं संयमाचं धोरण स्वीकारायला पाहिजे. गाझामध्ये जे हमासचे लोक जे निवडून आलेले आहेत ते निवडणुकीच्या मार्गाने निवडून आलेले होते. पहिल्यांदा हमास हे निवडणुकीलाच उभे राहायला तयार नव्हते. ते निवडणुकीला उभे राहिल्यानंतर ते निवडून आल्यानंतर त्यांनी लोकशाही पद्धत अंगीकारल्यानंतर थोडंसं इस्रायलने त्यांच्यामध्ये थोडंसं सौम्य धोरण देखील स्वीकारलं पाहिजे. हा माझं वैयक्तिक मत आहे. इस्रायलशी मी खूप जवळचा असल्यामुळे मी तसेच माझे अरब देखील बरेच मित्र पॅलेस्टाईनचा मेडिकल काउन्सिल माझ्या घरामध्ये 2.5 वर्ष राहिलेला होता. त्यामुळे मी पूर्णतः समतोल दृष्टीनेच ह्या प्रश्नाकडे बघतो आहे. आणि त्याचबरोबर मी सांगितलं की आपली जे आंतरराष्ट्रीय जे आपल्या अग्रीमेंट्स आपण जे केलेले इस्रायल बरोबर, पण हिंदुस्थानाने आता संयमाची भूमिका घ्यावी असं समतोल तुम्ही ठेवावा म्हणताय. एवढंच. आज सुषमा स्वराज यांनी जी माहिती दिलेली आहे ती हुसेन दलवाईंना आपण विचारू. हुसेन भाई, आम्ही जे रिपोर्ट्स वाचलेले आहेत त्यानुसार सुषमा स्वराज यांनी देखील असंच सांगितलेलं आहे की हे सगळे एकूण जे आर्थिक व्यवहार आहेत याची देखील आर्थिक मध्ये संरक्षण संबंधातले असतील किंवा इतर उद्योगांबद्दलचे असतील याचा विचार करून भारत सरकार संयमाने पावलं टाकेल. पण तुम्हाला ते मान्य नाहीये, ब्रेक घ्यायचा आहे, पण तुमचा संपर्क पुन्हा झालेला आहे, तेव्हा विचारते तुमची नेमकी मागणी काय आहे? हे लक्षात घ्या, आमची अशी मागणी काय अशी नाही की पूर्णपणे तुम्ही हे करा. प्रश्न असा आहे आत्ताची स्थिती काय ही ह्या सगळ्या चारही लोक जे बोलले त्यांनी आत्ताच्या स्थितीबद्दल कोणीच बोललं नाही. आत्ताची स्थिती अशी आहे की तिथे, आणि मी तिथे जाऊन आलेलो आहे, पीस मिशनमधून जाऊन आलेलो आहे. आणि ते पीस मिशन शेट्टींसाठी सांगतो कारण त्यांना काहीच माहिती नाही असं दिसलं. इथे हिंदू मुसलमान जसा प्रश्न ते करतात तसा तो प्रश्न नाही आहे. तो प्रश्न अस्तित्वाचा प्रश्न आहे. हमास ही संघटना आणि PLO हे आता एकत्र आलेले आहेत आणि एकत्र आल्यामुळं एकत्र त्यांचं सरकार चाललेलं आहे. ते सरकार तसं राहू नये, त्यांची एकता राहू नये म्हणून आता हे घुसपट करण्यात आलेलं आहे. हे लक्षात घ्या. 3 लोक मारले गेले हमासच्या जागेमध्ये, हे खरंच आहे. परंतु त्याला एक दुसरी पार्श्वभूमी आहे, ती म्हणजे संबंध पॅलेस्टाईनमध्ये हे इस्रायली लोक घुसतात, तिथे आपल्या सेटलमेंट तयार करतात, तिथल्या लोकांना हुसकावून लावतात. हे सर्रास चाललेलं आहे.
आणि तिथलं आता मला ही सगळी चर्चा चाललेली असताना माझ्या डोळ्यासमोर येते आणि मला वाटतं भिड्यांना याची चांगली कल्पना आहे. तिथे पॅलेस्टाईन लोकांची वस्ती जी आहे ती कॉर्डन ऑफ केलेली आहे, म्हणजे भिंती बांधलेल्या आहेत गावातून मधून मधून कशाही भिंती बांधलेल्या आहेत. लोकसंख्येची त्याच्या बाहेर घनता जायचं पण नाही. खूप जास्त म्हणजे आहे त्यामुळे हमास, तिथे म्हणजे ज्या भागामध्ये गाझा जो भाग आहे तो गाझा भाग काय आहे किंवा पॅलेस्टीनचा जो हा वेस्ट काय ते वेस्ट कोस्ट काय आहे याच्यामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे की ज्या पद्धतीने भिंती बांधलेल्या आहेत, कुंपणं घातलेल्या आहेत, आपल्या मुलाला भेटायला बाप जाऊ शकत नाही, त्याच्यासाठी अनेक ठिकाणाहून जावं लागतं, बहिणीला भाऊ भेटू शकत नाही, अशी स्थिती तिथे निर्माण केलेली आहे. आणि याच्या संबंधामध्ये एक ट्रायब्युनल तयार झालेलं होतं. बर्ट्रांड रसेल आणि जॉन सार्त्रे दोन्ही हे फिलॉसॉफर्सच्या नेतृत्वाखाली ते स्थापन झालेलं होतं. ते आजही कार्यरत आहे. त्यांनी परत परत म्हटलेलं आहे की हे एका अर्थानं अपार्थेटही नाही आणि हेही नाही काय ते जिनोसाईडही नाही, हे आणखीच परत वेगळं प्रकरण आहे. सोसाईड म्हणून सोशियोसाईड म्हणून त्याचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. मुलांना आणि आईबापांना सुद्धा तोडलं गेलेलं आहे. एकमेकांना भेटता येत नाही. आम्ही गेलो तिथल्या एक एक कथा ज्या ऐकल्या त्या इतक्या भयानक होत्या की मुलं समजा क्रॉस करत असतील तर त्यांना सुद्धा गोळ्या घालून मारलं जातं. आणि आज इस्रायलने हल्ले केलेले आहेत ते हॉस्पिटलवर केलेले आहेत, स्कूलवर केलेले आहेत, यतीमखान्यावर केलेले आहेत आणि असंख्य लोकांना त्याच्यामध्ये मरण पावलेले आहेत. ती लहान मुलं आणि बायका आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. या हल्ल्याचा निषेध करायला काहीच हरकत नाही. त्याच्यातून तुमचे जर संबंध तुटत असतील तर ते संबंध जुजबी आहेत असं आपण समजलं पाहिजे. एक आपली भूमिका राहिलेली आहे, अहिंसावादी भूमिका राहिलेली आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि याला हिंदू मुसलमान कलर देण्याचं काही गरज नाही आहे. तिथे मोठ्या प्रमाणात ख्रिश्चन ही लोक आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आम्ही गेलो असताना आमच्याबरोबर काही ज्यू लोकही होते, त्यांना ही सगळी परिस्थिती अतिशय चुकीची आहे असं वाटत होतं. मला असं वाटतं या लोकांना अदर साइड ऑफ इस्रायल नावाचं एक पुस्तक आहे जे एका ज्यू बाईने लिहिलेलं आहे, ते सुद्धा त्यांनी वाचावं. आणि मला असं वाटतं की अशा तऱ्हेनं एकतर्फी इतका अत्याचार अन्याय होत असताना, लोकांना मारलं जात असताना आपल्या सरकारने गप्प राहणं हे बरोबर नाही असं तुम्ही म्हणताय. पण हुसेनभाई एक ब्रेक घेऊया आणि पुन्हा या चर्चेमध्ये येऊया. जगदीश शेट्टींना देखील तुम्ही जे मुद्दे मांडलेत त्यावर उत्तर द्यायचं आणि सगळ्यात महत्वाची भूमिका म्हणजे बिग बॉस अमेरिकेचं या सगळ्या प्रश्नाकडे पाहण्याचं आत्ताचं जे धोरण आहे त्याबद्दल देखील आपल्याला चर्चा करायची आहे. पण ब्रेकवर जाताना जनतेचा कौल बघूया. इस्रायलने पॅलेस्टाईनवर केलेल्या हल्ल्याचा भारतानं निषेध करावा का, हा आपला आजचा सवाल आहे. 43% लोक होय म्हणतायत. इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष सध्या जो सुरू आहे या संघर्षाबद्दल भारताची भूमिका आहे, त्यातला एक महत्वाचा मुद्दा जगदीश शेट्टींना विचारूया आणि पुढे अमेरिकेची जी यातली भूमिका आहे त्याकडे चर्चा जाणार आहे. जगदीश शेट्टी, आता हुसेन दलवाईंनी खूप सविस्तरपणे विरोधक काय म्हणतायत किंवा काय म्हणू पाहतायत आणि त्यांना कोणत्या विषयावर का चर्चा करायची हे स्पष्ट केलंय. सरकार या चर्चेसाठीच का तयार होत नाहीये? जगदीश, हां बोला. माझे पूर्वीचे जे मित्र आहेत ह्यांनी आपल्या पुढे इस्रायल, पॅलेस्टिनियन आणि ह्याच्या मागे जे स्टेट निर्माण झालं त्याची हिस्ट्री आणि फिलॉसॉफी आपल्याला सांगितली. आज मुद्दा होता की जे हमासचा अटॅक झालेला आहे इस्रायलवरती आणि इस्रायलनी जे काउंटर अटॅक केलेला आहे त्याच्याबद्दल निषेध करावा की नाही ह्याच्याबद्दल मूल चर्चा आपली चालू आहे. महत्त्वाचा विषय आहे आणि मी खास करून आजच्या सब्जेक्टच्या जरा बाहेर जातोय, म्हणजे आपल्या प्रश्नाच्या बाहेर जातोय, कारण आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या राष्ट्राच्या हितात काय आहे. आपण ठीक आहे इंटरनॅशनलिझमवर जातोय, इस्रायलनी काय करावं, पॅलेस्टिनीनी काय करावं, तिकडच्या जे युनायटेड नेशननी काय करावं, USA नी काय करावं, पण आपल्या देशाच्या हित कशामध्ये आहे ते पण आपल्याला महत्वाचं आहे. कशामध्ये? टेररिझमच्या विरुद्ध
टेररिझमच्या विरुद्ध आणि इस्रायल पण लढत आहे, भारत पण लढत आहे. आपले काही मित्रांनी पॅलेस्टिनियन आणि इस्रायलचं जे निर्माणबद्दल बोलले आणि रेकग्निशनबद्दल बोलले, पण हुसेन दलवाईंना माहीत असलं पाहिजे की त्यांचं सरकार म्हणजे नरसिंहरावचं सरकारनी फुल फ्लेज डिप्लोमॅटिक रिलेशन इस्रायल बरोबर 1992-93 मध्ये स्थापना केली. तर आता प्रश्न इस्रायलचा एक्झिस्टन्सचा किंवा पॅलेस्टाईनचा एक्झिस्टन्सचा नाही आहे. आता जे तिकडे चाललेलं आहे त्याच्यामध्ये कसं चांगल्या मार्गाने आपण चालू शकू हा महत्त्व आहे. एक्झिस्टन्स, रेकग्निशन, युनायटेड नेशन, आता इस्रायल ही देश एक रियालिटी आहे. युनायटेड नेशनचा एक ते पार्ट आहे. म्हणजे युनायटेड नेशन बरोबर जगदीश शेट्टी, हे सगळ्यांनी स्वीकारलेलं आहे आणि त्यामुळेच अधिक जास्त अपेक्षा केल्या जात आहेत इस्रायलकडून. आणि एक राज्य म्हणून, एक मान्यता प्राप्त राज्य असलेलं इस्रायल ज्यावेळी अशा प्रकारची हिंसा करतंय त्यावेळी त्याबद्दल भारताने एक भूमिका घ्यावी अशी मागणी करतायत आणि त्याबद्दल हुसेन दलवाई बोलतायत. हमास जे आहे त्यांनी त्यांच्या चार्टरमध्ये असं म्हटलेलं आहे की इस्रायलच्या एक्झिस्टन्सच्या ते विरोधात आहे. त्याच्याबद्दल काय? इस्रायल असं म्हणत नाही की आम्हाला पॅलेस्टिनी नको आहे, पण हमास आणि PLO जे आहेत ते म्हणतात की आम्हाला इस्रायल नको आहे. त्याच्याबद्दल आपल्याला काय म्हणायचं आहे? ठीक आहे, हमास जे करते तिकडे टेररिस्ट ऍक्ट त्याच्या विरोधात हुसेन दलवाई बोलतायत का? आम्ही बोलतोय त्यांना उत्तर द्यायचं आहे आणि सगळे पाहुणे त्याबद्दल बोलतायत. हुसेनभाईंपासून सुरुवात करू. हुसेनभाई, ना हमास आणि याच्यामध्ये वेस्टलँड मधलं सरकार जे आहे, महमूद अब्बास यांची भूमिका ही जास्त संयमाची आहे. हमासची भूमिका संयमाची नाही हे मला मान्यच आहे. प्रश्न त्यांनी माहिती नीट घेतलेली नाही. हल्ला हमासने नाही केला. तिथे लोक सेटलमेंट करण्यासाठी गेलेले असताना, आणि हे नेहमीच तिथे चालतं, त्या लोकांना मारलं आणि 3 लोकांना मारलं. म्हणून तिथे इतक्या लोकांना मारण्याचं एक राष्ट्र काम करतं हे लक्षात घ्या. अगदी हे भयानक करतोय आपण. आहे. बरोबर. आणि मी हमासची बाजू घेण्याचा प्रश्न येत नाही, पण कुठेतरी हमास आणि PLO एकत्र आल्यामुळं तिथे एक आता एकजूट झाली आहे. ही एकजूट तोडण्याच्या दिशेनं त्यांचं काम चाललेलं आहे. एक लक्षात घ्या, 1967 मध्ये पहिलं युद्ध झालं आणि त्यावेळेला जे काय निर्माण झालं, इस्रायलला जमीन जी काय इस्रायलच्या ताब्यामध्ये गेली, तिथे कुठे ना कुठेतरी तिथपर्यंत कॉम्प्रोमाइज केला पाहिजे. ते होत नाहीये. ते आता पॅलेस्टाईनच्या भूमीमध्ये घुसतात, तिथे सेटलमेंट करतात आणि तिथल्याच लोकांना जेलमध्ये ठेवतात. म्हणजे परागंद कोण झालेत तिथे अरब परागंद झालेत. आणि अरब असा मी उल्लेख करतो तेव्हा असा गैरसमज करून घेऊ नका. अरब म्हणजे मुसलमान. अरब म्हणजे मुसलमान नव्हे. अरब म्हणजे हिंदुस्थानी लोक हे सगळेच असतात, तसे अरब लोक हे सगळेच आहेत. एक लक्षात घ्या, या संबंध ब्रिटिश आणि युरोपियन आणि USA ची जी पॉलिसी आहे, संबंध जगामध्ये फूट पाडायची आणि फूट पाडून आपलं उखळ पांढरं करून घ्यायचं. हुसेनभाई, हाच मुद्दा घेऊन पुढे चर्चा न्यायची आहे. निळू दामले, मला तुम्हाला विचारायचं आहे, आम्ही या विषयावर पत्रकार चर्चा करत होतो त्यावेळी सगळी जी माहिती येते, विशेषतः भारतामध्ये आपल्या सर्वसामान्यांपर्यंत, पत्रकारांपर्यंत जी माहिती मिळते ही पाश्चिमात्य मीडियामधून इथे येते. बीबीसीवर मोर्चे निघाल्याच्या बातम्या आपण वाचतोय, कारण इस्रायल प्रो असा प्रकारचं तिथे रिपोर्टिंग करण्यात आलं, त्यामुळे मोर्चे निघाले असं. त्यामुळे एकूणच पाश्चिमात्य देश, ज्याचा उल्लेख आता यांनी केला, आपला उखळ पांढरा करून घेतात हे देश म्हणून, त्यांची जी भूमिका आहे या प्रश्नातली, भारताच्या भूमिकेला आंतरराष्ट्रीय पातळीवर किती महत्व आहे हा एक वेगळा प्रश्न आहे, पण त्यांची जी भूमिका आहे ती भूमिका आताच्या घडीला योग्य आहे का? आणि मग तिथे भारत देशाने एक स्टँड घेणं का गरजेचं वाटतं? भारताचा स्टँड बाजूला एक आत्ता ठेवू आपण, परंतु तुम्ही आता जो उल्लेख केलात की बातम्या येतात, माहिती येते, ह्याच्यात सुद्धा गंमत आहे. एक संबंध जगात आहे, तो युरोपमध्ये सुद्धा आहे. युरोप आणि अमेरिकेतले लोक, त्यांचे जे एस्टॅब्लिशमेंट्स आहेत, या इस्रायलच्या पाठी उभे आहेत की नाही? आहेत.
आणि म्हणून ह्या एस्टॅब्लिशमेंट शक्यतो इस्रायलच्या भूमिकेला पाठिंबा देणारी माहिती पसरवत असतात, हे खरं आहे. परंतु हे पूर्णतः खरं नव्हे. ह्या सर्वाचा निषेध करणारी माणसं ही अमेरिकेत जास्त आहेत. म्हणजे आजपर्यंत ज्या ज्या वेळी इस्रायलने अन्यायपूर्ण वागणूक केली त्यावेळी त्याचा निषेध करणारे जी माणसं होती ही अमेरिकेतले इंटेलेक्च्युअल्स होते आणि त्याच्यामध्ये ज्यू होते. टॉनी ज्यूड हा एक अमेरिकेतला आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचा मोठा इतिहासकार मानला जातो आणि त्याने पत्रक काढलं आणि सांगितलं की ज्यूंची दादागिरी थांबवली पाहिजे. तो स्वतः ज्यू होता. आणि त्याच्या पत्रकावर सह्या करणाऱ्यामध्ये 31 नोबेल लॉरिएट्स होते आणि सगळे अमेरिकेतले युरोप होते. काय घडतंय तुम्हाला सांगतो आणि माझ्या दृष्टीने ही खरी मोठी पंचायतीची गोष्ट आहे. अमेरिकेतला सुद्धा अनेक लोकांनाही पसंत नाही, युरोपमधल्या लोकांना सुद्धा हे पसंत नाही, कारण अशा रीतीने चिघळती रक्कम ठेवणं, माणसं मारणं काय बरोबर नाही. दुर्दैवाने होतंय ते असं की बहुसंख्य लोकांना जे वाटतं ते राजकीय इच्छेमध्ये परिवर्तित होत नाही. सरकार एकीकडे असतं आणि लोकमत दुसऱ्या बाजूला असतं. आता यांनी जसं उल्लेख केला तसं सांगतो, अनेक लोकांचा पर्सनल अनुभव आहे. आता माझा सुद्धा पर्सनल अनुभव आहे. मी ज्यांच्या घरी राहत होतो ती बाई ज्यू होती आणि तिच्या घरामध्ये काम करणारे सगळे लोक हे अरब आणि पॅलेस्टिनी होते. उत्तम संबंध होते. मी त्यांना म्हटलं तुमचं काय? ते म्हणाले आमचं कुठे भांडण, आम्ही सगळी या भूमीतली माणसं आहोत, ती पलीकडे आहेत म्हणून ते आमचे शत्रू नाही आहेत. मग मी त्यांना विचारलं तुम्ही असं का करता? तर ती आपल्या राज्यकर्त्यांकडे बोट दाखवून म्हणायची की हे नालायक आहेत. सगळ्या जगभर दुर्दैवाने असं घडलेलं आहे की लोकमत एक असतं आणि हे लोकमत वेठीस धरणारे टोकाचे राजकीय पक्ष उद्योग करतात. मला असं वाटतं की ती परिस्थिती कदाचित भारतात सुद्धा असेल. तेव्हा याचा एक गैरफायदा करून घेतला जातो. अदरवाईज मला असं वाटतं की तुम्ही युरोपियन न्यूजपेपर्स काढून बघा, ह्या इस्रायलने केलेल्या गोष्टीच्या घडलेल्या घटनेचे सर्वात जास्त वृत्तांत हे गार्डियनने पब्लिश केलेले आहेत. गार्डियनने याच्यावर फिल्म्स केलेले आहेत आणि गार्डियन सातत्याने या गोष्टी मांडतात आणि ते समतोल आहे. आता जसं शेट्टींची गैरसमज आहे, आम्ही कोणीही हमासच्या बाजूला नाही, पण हमासचं जे अनैतिक कृत्य आहे किंवा बेकायदेशीर कृत्य आहे तसंच इस्रायल सारख्या एका सार्वभौम देशाने लोकांची कोंडी करणं, लोकांना घरामध्ये कोंडून ठेवणं. तुम्हाला सांगतो आता हुसेननी सांगितल्या गोष्टी खऱ्या आहेत. इतक्या भयानक गोष्टी आहेत हेब्रॉनमध्ये, वेस्ट बँकमध्ये किंवा गाझामध्ये की लोकांनी घराच्या स्वतःच्या भोवती पिंजरे बांधून घेतलेत. ही जी इस्रायलचे जे लोक जातात दादागिरी करायला, हे तिथे जातात, घाण टाकतात आतमध्ये, अत्यंत अर्वाच्य बोलतात, त्यांना वेश्या असं म्हणतात आणि इतकी अवस्था आहे की त्यांनी सगळ्यांनी आपापल्या घरासमोर पिंजरे उभारलेत. ही माणसं पिंजऱ्यात उभे राहतात. असं करणं हे नीतिमत्तेला धरून नाही, हे माणुसकीला धरून नाही. पण मग असं असलं तरी संजय भिडे, मला हा प्रश्न पुढे न्यायचा आहे की असं सगळं परिस्थिती असताना देखील सातत्याने मागणी केली जाते, युएनने यामध्ये आत्ताच्या घडीला जे सुरू आहे एक प्रकारचं युद्धच छेडलेलं आहे, याला विरोध करावा किंवा यामध्ये हस्तक्षेप करावा, अमेरिका, युएन या सगळ्यांनी हस्तक्षेप करावा, अशी परिस्थिती अजून का उद्भवत नाहीये? गहन प्रश्न आहे. किंवा कारण का का करत प्रत्येक हितसंबंध इतके एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत त्याच्यामध्ये. इस्रायलमध्ये त्यांचे जे पीस फॉर लँड हे अग्रीमेंट याशर अराफात करणारे इत्साक राबिन नावाचे त्यांचे जे पंतप्रधान होते, त्यांना अत्यंत माथेफिरू ज्यू माणसाने त्यांना ठार केलं होतं. त्या ठिकाणी देखील आपल्या इकडे जे फक्त धर्मांध लोक असत नाही, ज्यू लोकांमध्ये देखील धर्मांध माणसं आहेत त्याच्यामध्ये. त्यामुळे ह्याला कुठे खीळ बसत नाही आहे आणि खीळ बसण्याच्या दृष्टीने आत्ता आपण म्हणजे एक पण त्यांच्या हातात बॉम्ब्स जातात कसे, त्यांच्याकडे बंदुका जातात कशा, हे माथेफिर लोकांच्या हातामध्ये. त्या बाबतीमध्ये अमेरिका हा आता एकच आता हवालदार, पोलीस हवालदार अख्ख्या जगामध्ये आता उभा आहे. रशिया सोव्हिएत युनियन संपलेलं आहे, चीन देखील तेवढं त्यांचं इन्फ्लुअन्स वाढलेलं नाही आहे. तर अमेरिकेने थोडंसं सत्सद विवेकबुद्धी दाखवून एक थोडासा प्रेशर ग्रुप तयार करावा. पण त्याचबरोबर एक आपल्याला विसरून चालणार नाही आहे, हे जे अतिरेकी जे आहेत हमासमध्ये जे दडलेले आहेत, मुस्लिम ब्रदरहूडमध्ये देखील त्यांची बऱ्याच पद्धतीने तिकडे संघटना त्यांची वाढत चाललेली आहे. त्या हमासला पायबंद कसा घालायचा? मान्य आहे की एक ज्यू माणूस मेल्यानंतर 10-15 अरब लोकांना तिकडे म्हणजे विशेषतः पॅलेस्टाईनच्या लोकांना मारलं जातं, हे निषेध करण्यासारखी गोष्ट, जरी मी इस्रायलचा सहानुभूतीकार जरी असलो तर देखील थोडासा निषेध करण्यासारखी गोष्ट आहे. पण हे इस्रायलला नीट व्यवस्थित सामोपचाराने, सामदाम दंडभेदाने अमेरिका किंवा त्याहून प्रबळ राष्ट्रांनी त्यांना शिकवलं. इस्रायलमध्ये निळू दामले म्हणाल ते पूर्णतः बरोबर आहे. ज्यू आणखीन अरब यांच्यामध्ये मी स्वतः इस्रायलला गेलो होतो. इजाक राबिनने जे ॲग्रीमेंट केलं तेव्हा आमचा एक 30-32 जणांचा ग्रुप घेऊन तिकडे गेलो होतो
अतिशय चांगले संबंध एकमेकांचे होते. शांतता निर्माण व्हायला सुरुवात झालेली होती आणि अशा वेळेला देखील जे आत्यंतिक जे ज्यू जे लोक होते त्यांना ती शांतता नको होती. त्यांना पॅलेस्टाईनचं अस्तित्वच मान्य नव्हतं. कारण ते म्हणाले की आमच्या पूर्वजांची ही जागा आहे आणि त्यामुळे इकडे आम्हाला वसण्याचा नैतिक अधिकार आहे असं स्वघोषित त्यांनी केलं असल्यामुळे. आणि नंतर शेवटी मगाशी म्हटलं तसं अनरेग्युलराइज काम रेग्युलराइज करणं हा प्रकार होऊन इस्रायलचं अस्तित्व हे आता निर्माण झालेलं आहे. ते अस्तित्व देश म्हणून आलेलं आहे. आता याच्यामध्ये थोडंसं इस्रायल सरकारनं देखील थोडंसं सामोपचाराचं धोरण स्वीकारावं असं मला वाटतं. पण पुन्हा आपल्या देशाने पूर्णतः त्यांचा निषेध करावा याच्यासाठी आपले परराष्ट्र धोरणाचे जे आपले जे काही धोरणं आपण ठरवली आहेत त्याच्यावर ते पूर्णतः अवलंबून असतं. अवलंबून नाही, निव्वळ अवलंबून नाही. मला वाटतं ही कसोटी असणार आहे. नरेंद्र मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर परराष्ट्र धोरण ठरवण्यासाठीची पहिली कसोटीची वेळ आहे. आपण अपेक्षा करूया संसदेच्या सभागृहामध्ये काय चर्चा होणार आहे आणि कोणत्या दिशेने हे धोरणं जी आहेत इस्रायल आणि पॅलेस्टाईन बद्दलची ती सरकार नेणार आहे बघू आपण. पण आता एक ब्रेक घेऊया. ब्रेकवर जाताना जनतेचा कौल बघूया. इस्रायलने पॅलेस्टाईनवर केलेल्या हल्ल्याचा भारतानं निषेध करावा का, हा आपला आजचा सवाल आहे. 37% लोक होय म्हणतायत, नाही म्हणणाऱ्यांची संख्या आता वाढली आणि ती 63% झाली. इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये सध्या जो संघर्ष सुरू आहे त्याबद्दल आपण बोलतोय. पुन्हा एकदा जगदीश शेट्टींकडे जाते. इंडो इस्रायल फ्रेंडशिप असोसिएशनचे ते कन्व्हेनर आहेत. जगदीश शेट्टी, अशी अपेक्षा आहे की भारताच्या सभागृहामध्ये, संसदेच्या सभागृहामध्ये उद्या यावर चर्चा केली जाईल आणि चर्चा होऊ दिली जाईल, असं ही अपेक्षा जी आहे ती फोल ठरवली जाणार नाहीये ना? नाही, फॉरेन पॉलिसी हे नेहमी आपल्या राष्ट्राच्या हितासाठी जे आहे त्याच्या आधारावर केलेलं जातं. व्हॉट एव्हर इज इन आवर नॅशनल इंटरेस्ट इट शुड बी आवर फॉरेन पॉलिसी. आपल्या फॉरेन पॉलिसीमध्ये हा नेता किंवा हा आंतरराष्ट्रीय नेता आपल्याला आवडतो किंवा फिलॉसॉफी हे आहे हे फक्त निर्भरित नसतं. राष्ट्रहित महत्त्वाचं असतं. दॅट इज इन आवर व्हॉट एव्हर इज इन आवर नॅशनल इंटरेस्ट. तर उद्या पार्लमेंटमध्ये चर्चा होईल की येणाऱ्या 10-15 दिवसात याच्यावर चर्चा होईल. जे पार्लमेंटमध्ये चर्चा होईल आणि जे सरकारकडे माहिती आहे आणि राष्ट्रहितासाठी जे चांगलं वस्तू आहे त्याच्या आधारावर आपली राष्ट्रनीती ठरवली जाते. आणि आपल्याला कल्पना आहे की सरकार आता फक्त 2 महिने झालेले आहे आणि नक्कीच मला वाटतं मोदी सरकार राष्ट्रहित लक्षात घेऊनच आपली स्टँड ह्याच्याबद्दल क्लिअर करेल. ह्याच्याबद्दल मला काही शंका नाहीये. पण जसं मी वारंवार म्हणतोय की राष्ट्रहित हे महत्वाचं आहे. आपल्याला फक्त फिलॉसॉफी घेऊन चालणार नाही आणि राष्ट्रहितासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर टेररिझमचा जेव्हा प्रश्न येतो, इस्रायलने नेहमी आपल्याला सहयोग केलेला आहे आणि साथ दिलेली आहे. आणि आजच्या परिस्थितीमध्ये टेररिझमच्या विरुद्ध लढण्यासाठी आपल्याला इस्रायल सारखी देशाची मदत नक्कीच लागणार आहे. हे पण लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे. आणि दुसरा एक मुद्दा आहे आपण लक्षात घ्यावा की इस्रायल हा जो देश आहे हे मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनच्या एवढा देश आहे आणि आजूबाजूला इस्रायल होस्टाईल अरब कंट्रीज त्यांना घेरलेलं आहे. तरी हे सगळं जगाला माहिती असलेलं सत्य आहे. ही जुनी पानं आहेत आणि ही सगळ्यांनाच माहिती आहे. जगदीश शेट्टी, आपल्याकडे खूप कमी वेळ आहे. आता इस्रायलच्या भूगोलात जायला वेळ नाहीये आणि तो सगळ्यांना ठाऊक आहे आपल्याला. अब्दुल कदर मुकदम सातत्याने ते म्हणतात फिलॉसॉफी बोलत राहून चालणार नाही, भारताचं हित लक्षात घेतलं पाहिजे. अगदी स्पष्ट शब्दात विचारायचं तर इस्रायलला दुखवणं किंवा इस्रायलचा निषेध जरी करायचा झाला, हा स्टँड जर भारताने घेतला तर भारताचे संबंध जे आहेत ते दुखावले जातील आणि त्याचा कुठेतरी सरकार आता विचार करतंय असं वाटतं. नाही, त्यांची भूमिका पूर्वीपासूनच इस्रायल आणि अरबांच्या विषयी ठरलेली आहे, जे आता आपण शेट्टींच्या तोंडातून ऐकत आहोत. ते मगासपासून सरळ सरळ आहे की आपलं राष्ट्रहित हीच आपल्या
परराष्ट्रीय धोरणाचं सूत्र असलं पाहिजे. पण त्यांना आणखी एक गोष्ट सांगायची असते की परराष्ट्रीय धोरणामध्ये 3 प्रमुख मुद्दे असतात. एक राष्ट्राचं हित असतं, दुसरं आपण राजकीय तत्वप्रणाली जी स्वीकारलेली आहे त्यातली जी मूल्य आहेत त्या मूल्यांचा सुद्धा एक आधार आपल्याला असला पाहिजे. आणि तिसरं असं आहे की आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपल्यावरती कुणाकुणाचा काय काय प्रभाव पडणार आहे तेही तिथे लक्षात घेऊन आपली परराष्ट्रीय नेतृत्व ठरत असते. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो की 1947 मध्ये भारताची फाळणी झाली आणि पाकिस्तान हे राष्ट्र निर्माण झालं. तिथे कधीही लोकशाही टिकली नाही. आता असली तरी ती सुद्धा अशी दुबळी आहे. पण गेली 60-65 वर्ष भारतामध्ये आपण सातत्याने लोकशाही टिकवलेली आहे. त्यातले काही दोष असतील मान्य करू, पण तरी सुद्धा आज आपल्याकडे लष्कर आपल्या निवडून आलेल्या सरकारवरती प्रभावी होऊ शकत नाही. असं असताना अमेरिकेने कुणाला पाठिंबा द्यायला पाहिजे होता? तो भारताला द्यायला पाहिजे होता. म्हणून भारताला न देता जे सतत पाकिस्तानच्या पाठीशी राहिलेले आहेत त्यांना लष्करी मदत केलेली आहे, पैशांची मदत केली आणि प्रत्येक वेळी आपण हे सांगितलेलं आहे की तुम्ही ह्यांना जे काही मदत करत असाल ती भारताच्या विरोधी वापरली जाईल आणि ती वापरली गेली. अशा वेळेस सुद्धा आपण अमेरिकेच्या विरुद्ध स्पष्टपणे धोरण घेऊ शकत नाही, भूमिका घेऊ शकत नाही. मग असं असताना काय करायचं? निषेध त्यांना त्यांच्या तोंडूनच येते नाही का इस्रायल आपल्याला दहशतवादामध्ये मदत करतं, पण इस्रायलच्या दहशतवादाचं काय ते बोलतच नाही आहेत. आपण अपेक्षा करूया येणाऱ्या काळात सरकार त्याबद्दल बोलेल किंवा नाही बोलणार. पंतप्रधान भारतात परत नाही, आल्यावर मला नाही संजय वाटत. भिडे या सगळ्यामध्ये आपण भारताच्या भूमिकेबद्दल बोललो तरी अमेरिकेचा स्टँड पुन्हा एकदा महत्वाचा ठरतोय. आणि केवळ हा पॅलेस्टीन नागरिक आणि इस्रायलचे नागरिक यांचा संबंध किंवा यांच्या प्रश्नापुरता हा सगळा जो आता संघर्ष सुरू आहे तो उरलेला नाहीये, तर देशाच्या एकूण राजकारणात सर्व जगाच्या राजकारणावर त्याचे पडसाद उमटताना दिसतंय. मला वाटतं आपण गेली काहीच वर्ष अमेरिकेच्या जवळ जायला सुरुवात केलेली आहे. इस्रायल आणि अमेरिका यांची दोस्ती तर सरळ सरळ अख्ख्या जगाला माहिती आहे. इस्रायलच्या विरुद्ध कुठच्याही प्रकारचे रिझोल्युशन युनायटेड नेशन्समध्ये अमेरिका व्हेटो वापरते, आणखीन इतर लोकांचे सगळे रिझोल्युशन बाद करते. जेव्हा आत्ता आपण अमेरिकेच्या जवळ जातो आहे, अमेरिकेकडून आपल्याला खूप आर्थिक मदत होते, त्यांच्याकडून आधुनिक तंत्रज्ञान मिळतं आहे म्हटल्यानंतर मला वाटतं आपण इस्रायलचा निषेध न करणं यामध्ये थोडंसं अमेरिकेला न दुखावणं हा देखील थोडासा त्यातला एक अर्थ असावा असं मला वाटतं. आणि व्यावहारिक दृष्टीने विचार केला त्याच्यात काही चुकीचं नाही आहे. हां, अर्थात त्याच्यामध्ये जे निरपराध जे पॅलेस्टिनी लोक ते मारले जात आहेत त्याबद्दल दुःख व्यक्त करायला पाहिजे असं माझं मत आहे वैयक्तिकरित्या. आणि हिंदुस्थानाने देखील आपल्या सरकारने देखील भले जाहीर निषेध नाही केला तर देखील त्यांची ऑफिसेस वापरून आता जेव्हा आम्ही इस्रायलला गेलो होतो तेव्हा पॅलेस्टाईनच्या तरुणांना आणि इस्रायलमधल्या तरुणांना दोघांनाही अमिताभ बच्चन आवडत होता. पण त्या बाबतीमध्ये त्यांच्या आवडी आपले हिंदी सिनेमे तिकडे दोन्ही समाजाचे लोक अगदी सातत्याने बघत होते आणि त्या तुम्ही देशातून तुम्ही आला तसं म्हणत होतं. त्यामुळे आपल्या देशातने जर आपलं वजन वापरलं आणि दोन्ही लोकांना शांतता निर्माण करण्यासाठी आपल्या हिंदुस्थानाने जर पुढाकार घेतला तर त्याच्यामध्ये खूप भरीव काम होऊ शकेल असं मला वाटतं. असं वाटतंय पण व्यवहारात हे शक्य आहे निळू दमले. दिल्लीपासून मुंबईपर्यंत आंदोलनं झाली इथे, पण सरकारचं जे धोरण आहे आणि हे जसं सांगतात आपल्याला कदाचित अमेरिकेलाही दुखवायचं नाहीये, तर हे जे म्हणतायत ही भरीव कामगिरी किंवा मदत भारत सरकार करू शकेल? नाही, मी बघा सुरुवातीला तुम्ही ज्यावेळी प्रश्न विचारला निषेध करावा किंवा नाही त्यावेळी मी निषेधाबद्दल बोललो नाही. याचा एक मुद्दा पुन्हा एक लक्षात घ्यायला पाहिजे आपल्याला की शेवटी इस्रायल एक सार्वभौम देश आहे. त्याचं किती चुकत असेल, तो दहशतवादाला पाठिंबा देत असेल, परंतु एखाद्या सार्वभौम देशाच्या बाबतीमध्ये तुम्ही ज्यावेळी भूमिका घेता, उदाहरण अनेक देशांमध्ये त्याचं घडत असतं, आपण लगेच निषेध करतो का? आपण निषेध करत नाही. आपण इथे चर्चा करतो याचा अर्थ काय होतो की एक सार्वभौम देश हा जरा खूप आपण म्हणजे अनैतिक किंवा बेकायदेशीरपणाने वागतोय हे त्यांच्या आडून लक्षात देणं आणि त्यांच्यावर दबाव निर्माण करणं असं कुठल्याही देशाच्या सरकारला करावं लागतं. आपण सरकारमध्ये नाही, आपण राजकीय पक्ष नाही, आपण माध्यमातले लोक आहोत. माध्यमातल्या लोकांची जबाबदारी अशी आहे की जे वास्तव आहे ते वास्तव हे तुमच्या नीतीच्या जास्तीत जास्त जवळ कसं येईल. म्हणून निषेध हा सरकार नाही करणार एखादं आणि ते एकापर्यंत योग्य सुद्धा नाही. कारण उदाहरणार्थ समजा आपल्या देशातल्या एखाद्या पक्षाच्या वागण्यावर बाकीचे देश आपल्यावर करतील टीका आपण सहन करू का? आपल्या अंतर्गत गोष्टीवर नाहीये. तर एकापरीने जरी इस्रायलचं वागणं हे आपण असं म्हणूया की अन्यायाचं असलं तरी सुद्धा एखाद्या देशाला असा पटकन निषेध करणं वगैरे हे आंतरराष्ट्रीय राजनीतीमध्ये बसत नाही. म्हणून त्यांच्यावर दबाव आणणं, त्यांना अधिकाधिक बरेपणाने वागायला लावणं अशाच रीतीने आपल्याला प्रयत्न करावा लागेल. हुसेन दलवाई, या सगळ्यावर कदाचित आता उद्या संसदेमध्ये चर्चा होऊ दिली जाईल असं सांगितलं जातंय.
तुमची काय अपेक्षा आहे? पुन्हा एकदा विचारते, मगाशी मी मागणी विचारत होते, पण अपेक्षा काय आहे? आणि तुमचा पक्ष म्हणून काल अनेक राजकीय पक्षांनी याबद्दल प्रेस रिलीज पाठवली आहेत, सामाजिक संस्था रस्त्यावर उतरून आपापल्या परीने निषेध करतायत. तुमच्या पक्षाची म्हणून याबद्दल काय भूमिका असणार आहे, शेवटी अगदी थोडक्यात? एक लक्षात घ्या, नेहरू दामले म्हणतात तशी ती परिस्थिती नाही आहे. एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर हल्ले करून तिथल्या लोकांना मारतं, ही त्याच्यातली गोष्ट आहे. म्हणून ते काय अंतर्गत काय घडलंय आणि त्याच्याबद्दल आपण कसं बोलायचं असं नाही. अंतर्गत घडलेल्या याच्यामध्ये गुजरातमध्ये जे दंगे झाले त्यावेळेला अमेरिकेने त्याचा निषेध केला, अनेक राष्ट्रांनी त्याचा निषेध केलेला आहे. लक्षात घ्या, विजा सुद्धा मोदींना नाकारलेली होती, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. एक याच्यामध्ये असं आहे, ओस्लो अग्रीमेंट झालेलं होतं, त्या अग्रीमेंट तोडावं या हेतूने हे सगळं चाललंय, हे आपण लक्षातच घेत नाही. आणि हे अग्रीमेंट तोडून त्यांना आपलं क्षेत्र वाढवायचं आहे, या पॅलेस्टाईनमध्ये घुसायचं आहे. त्यांना पॅलेस्टाईन हे नकोच आहे. इथे आता इस्रायल नको आहे अशी परिस्थिती नाही, पॅलेस्टाईन त्यांना नको आहे. त्यांना ते गाझा आणि वेस्टलँड हे सर्व आपल्या ताब्यात घ्यायचं आहे आणि तिथल्या लोकांना हुसकवून लावायचं आहे, मग त्यांना मारायचं आहे. याच्या संबंधामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेकांनी या संबंधामध्ये हे ट्रायब्युनल जे प्रायव्हेट आहे त्यांनी सुद्धा हे म्हटलेलं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून मला काय वाटतं की आपण निषेध केला म्हणून इस्रायलचे लगेच संबंध आपले तुटतील असं समजण्याचं काही कारण नाही. याचं कारण असं, इस्रायलचं मोठ्या प्रमाणात वेपन खरेदी भारत करतं. सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात मोठा खरीददार कुठला देश असेल तर भारत आहे. त्या मानाने इस्रायलने इथल्या दहशतवादी संपवण्यासाठी इस्रायलची मदतीची गरज नाही. इतकं आपला भारत हा कमकुवत आहे असं समजण्याचं कारण नाही. आणि जसं इस्रायल हे एक स्वतःच दहशतवादी राष्ट्र आहे हे लक्षात घ्या. आणि अमेरिकेच्या जीवावर, युरोपच्या जीवावर ते राष्ट्र निर्माण झालेलं आहे. त्यांचं स्वतःचं फार मोठं काय, आपल्याकडे म्हटलं जातं कशी छोटं राष्ट्र असून सुद्धा कशी प्रगती केली, त्यांना केवढ्या प्रमाणामध्ये मदत मिळते हे लक्षात घेतलं पाहिजे. याचा अर्थ असा नव्हे की इस्रायलचं अस्तित्व नाकारावं, इस्रायलचं अस्तित्व राहावं. 1967 मध्ये जे घडलेलं आहे ते आता मान्य करावं अरब देशांनी सुद्धा. आणि याच्या संबंध इस्रायलने सुद्धा आता आतंकवाद सोडावा, अशा रीतीने हिंसा करू नये, तिथल्या भिंती तोडाव्यात, लोकांचं जीवन जे हे केलेलं आहे, भयानक परिस्थिती निर्माण केलेली आहे ती संपवावी, यासाठी खरं म्हणजे दबाव आणणं अतिशय आवश्यक आहे. अगदी बरोबर आहे. आणि सगळ्या पाहुण्यांना धन्यवाद देऊया. मतभेद असले तरी अत्यंत महत्वाचा, थोडासा आपण म्हणू शकतो गुंतागुंतीचा असा प्रश्न आहे. गेली अनेक वर्ष याबद्दल चर्चा केली जाते, पण आपण बघतोय पॅलेस्टाईनचा जो प्रश्न आहे, जसं आता संजय भिडे म्हणत होते की तिथल्या नागरिकांना मारून टाकायचं नाहीये, मांडलिक राष्ट्र म्हणून ठेवायचंय, कोण म्हणतं यांना संपवायचंय, धार्मिक युद्ध आहे, वेगवेगळे प्रश्न यामध्ये चर्चेला आणले जात आहेत. भारत सरकार मात्र नरेंद्र मोदी पंतप्रधान बनल्यानंतर पहिल्यांदा भारत सरकारची येणाऱ्या काळातली भूमिका काय आहे ही समजायला अजून अवकाश आहे आणि त्यासाठी काही संयम आपल्या सगळ्यांना ठेवावा लागणार आहे. आजच्या चर्चेमध्ये पाहुण्यांना धन्यवाद देऊन इथेच थांबूया. शेवटी जनतेचा कौल बघूया. इस्रायलने पॅलेस्टाईनवर केलेल्या हल्ल्याचा भारतानं निषेध करावा का, हा आपला आजचा सवाल आहे. 38% लोक होय म्हणतायत, नाही म्हणणाऱ्यांची संख्या आता 62% झाली.